नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद पांडुरंग पानसकर, बाहुले, तालुका पाटण, जिल्हा सातारा। मी नेटसर्फ कमिशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा सभासद झालो आणि सभासद झाल्यानंतर हे प्रोडक्ट आपल्या कोरेगावचे सचिन पाटील यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यांनी काय रिझल्ट घेतलाय हे आपण त्यांच्या शेतावरती येऊन बघत आहोत। तर त्यांच्याकडून थोडी माहिती घ्यायची आहे। नमस्कार साहेब। नमस्कार। नाव सचिन अनंतराव पाटील, कोरेगाव। बरं, तुम्ही नेटसर्फ कमिशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीला सभासद कधी झाले? सभासद होऊन एक 2-3 महिने झाले। बरं, 3 महिने झाले। मग याच्यानंतर तुम्ही सुरुवात केली ती कुठं? ह्या प्लॉटवरती सुरुवात केली आपण? प्लॉटवर केली। बरं, ह्या प्लॉटवर सुरुवात केली। बरं, हे तुम्ही पहिल्यांदाच आलं केलंय का याच्यापूर्वी कधी आलं करत होता? नाही, पहिल्यांदाच आलं केलंय। पाहुण्यांनी केलं होतं ते प्लॉट, म्हणून आंबे म्हणलं आपण पण करूया, आपलं पण रान त्या पद्धतीचं आहे म्हणल्यावर तेथून जाऊन बी आणलं आणि केलं, चालू केलं। बरं, मग तुम्ही मशागत सुरुवात जी केली ती कशी केली? मशागतीला तुम्ही काय काय वापरलं? मशागत पहिल्यांदा रोटर मारून घेतला ट्रॅक्टरने, नंतर नांगरट दिली, परत शेणखत घालून परत आणखीन एकदा रोटरनं ट्रॅक्टरच्या मेहनत करून घेतली, नंतर असं ओप तयार केले। बरं, वाफे तयार केले म्हणजे सुरुवातीला तुम्ही प्लॉट तयार करून घेतला आणि आलं कुठून आणलं? बियाणं कापिल मधून आणलं। मग बियाणं आणलं, त्यांच्याकडून तुम्ही माहिती काय काय घेतली होती? त्यांच्याकडं माहिती म्हणजे त्यांनी सांगितलेलं लागण करताना असे कोरड्या रानात मावाशी पाहिजे, भुसभुशीत अशी रान पाहिजे, सुपीकता, आणि शेणखत जास्त पाहिजे। मग शेणखत एक 3 टेलर शेणखत वापरलं आणि लागण कोरड्यातच अशी गेली गदी काढून। बरं, आपला हा प्लॉट किती गुंठ्याचा आहे? प्लॉट हा 20 गुंठ्याचा आहे। 20 गुंठ्याचा प्लॉट आहे। बरं, तुम्ही त्यांच्याकडून आणखी काय माहिती घेतली? आलं कसं लावायचं, काय करायचं? नवीन आहे म्हटल्यानंतर चांगलं त्यांच्याकडनं माहिती घेतलेली की त्यांनी सांगितलेलं कोरड्यात लावा, नंतर पाणी सोडायचं आणि वगैरे औषधातनी शेणखत चा काला करून त्यात बुडवून लावा। पण ते प्लॉट तयार करायचा होता स्टेमब्रिजचा, असं म्हणून स्टेमब्रिज मध्ये बुडवून लागण केली। बरं, तुम्ही त्यांना काय सांगितलं? मी संपूर्ण प्लॉट माझा जैविकवरतीच मी तयार करणार आहे म्हणून। होय। मग याला रासायनिक खताचा वापर किती केला तुम्ही? रासायनिक खताचा वापर फक्त एक 11 किलो केला। बरं, मग आता हे तुम्ही पहिली फवारणी कधी केली? बरं, आता तुम्ही ज्यावेळेला चालू केलं तर कसं कसं वापरले जरा थोडी माहिती सांगाल का? पहिल्यांदा स्टेम्परेज मध्ये बुडवून ते गड्डे लागण केली आणि त्यांनी सांगितलं होतं की 1 महिना ते 6 महिना जातो प्लॉट उगवून याला। मग हे स्टेम्परेज मध्ये बुडवून लावल्यानंतर एक 25 जूनला हा संपूर्ण प्लॉट दिसू लागला, म्हणून नंतर मी ते पाहुण्यांना प्लॉट बघायला बोलवलं। तर त्यांनी म्हणले ती एवढी उगवण क्षमता जलद झाली तुमच्या प्लॉटची, कारण आमच्या प्लॉटची म्हणली ती 6 महिन्यानं प्लॉट आमचा दिसला होता। मग नंतर त्यासनी सांगितलं नेटसर्फचे, परत ही जुलैमध्ये फवारणी केली, भांगलन वगैरे केली आणि जुलैला एक पहिली फवारणी दिली। बरं, त्याच्या पुढे काय केलं? पहिली फवारणी केल्यानंतर परत फुटवा वगैरे जास्त दिसू लागला, परत NPK पाण्यातनं सोडले ऑगस्ट मध्ये। मग याच्यानंतर तुम्ही रासायनिक खत किती घातलं याला? रासायनिक खत एक 11 किलो वापरलं। बरं, 11 किलो म्हणजे काय काय वापरलं? DAP एक 6 किलो आणि 12-32-16 5 किलो आणि थायमेट 1 किलो असं वापरलं। संपूर्ण पाहुण्यांनी सांगितलं आणि ते वापरलं तेवढं। म्हणजे 20 गुंठ्याच्या प्लॉटला तुम्ही निव्वळ 11 किलो रासायनिक खत वापरलं। आणि आता ह्याला किती आळवण्या झाल्या, किती फवारण्या झाल्या? ह्याला फवारण्या 2 झाल्या। बरं, आता ह्याला फुटवे किती आलेले आहेत? ह्याला फुटवे 25 ते 27 फुटवे आलेले आहेत। 25 ते 27 फुटवे आलेले आहेत। म्हणजे हे पाहता जाऊत आपण त्यांच्या शेतावरती। ठीक आहे, ते जरा सर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आहे का 14 15 16 17
18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. 29 मांड्यावरती आहे. 29 मांड्या आलेल्या आहे. आणि अतिशय चांगला फुटवा निघालेला. फुटवा सुंदर आलेला आहे. प्लॉट पण अतिशय चांगला निर्माण झालेला आहे. बरं, आता हे तुमचं फुटवा अतिशय सुंदर आलेले आहेत, उत्पादन वाढणार हे तुम्हाला म्हणजे लोक बोलतायत, म्हणजे लोकांचे काय तुम्हाला फीडबॅक मिळाला? लोकांनी येऊन बघितल्यानंतर तुम्हाला काय बोलले? महत्वाचे म्हणजे जिथनं मी बी आणलं ना ते पाहुणे बघून गेले. बरं. मग त्यांनी फुटवा एवढा निघालाय म्हणल्यावर त्यांनी विचारलं काय काय तुम्ही खताचा वापर केला, तर ते सांगितलं मी जैविकचा वापर केलेला आहे. मग त्यांनी परत त्या जैविकचा त्यांनी सुद्धा वापर केला, तर त्यांना सुद्धा असा फरक दिसू लागलेला आहे आल्याच्या प्लॉटला. त्यांनी मला बघायला बोलवलेलं प्लॉट त्यांचं. बरं. मग आता ह्याच्या अगोदर तुम्ही कधी आलं केलं नव्हतं? त्याच्या आधी नाही केलं. कधीच केलं नव्हतं, पहिल्या वेळेलाच आलं केलं. मग ज्यांनी तुमचा प्लॉट बघितला, ज्यांनी त्यांच्याकडून बियाणं आणलं, ते तुम्हाला याचं उत्पादन किती मिळालं असं काय बोलले ते? उत्पन्न एक 20 ते 25 क्विंटल असं निघेल असं. या प्रोडक्टवर समाधानी आहात का? त्या प्रॉडक्टवर अतिशय समाधान आहे. बरं. मग आता हे तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवणार का? हे लोकांच्या पर्यंत पोहोचवणार की. मग त्यांना ज्या पद्धतीने तुम्ही माहिती देणार आहात की ते तुमच्या म्हणजे प्लॉट बघितल्यानंतर ते उत्सुक आहेत का घ्यायला हे प्रोडक्ट ज्यांनी प्लॉट बघितला ते उत्सुकता आहेत की. बरं, म्हणजे त्यांच्यापर्यंत तुम्ही ती माहिती पोहोचवणार आहे. बरं, तुम्ही आणि कोणत्या पिकाला वापरलंय? ऊसाला वापरलेलं. बरं. आणि भाताला वगैरे काय? भाताला वापरलंय. अच्छा. म्हणजे सर्व रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगले आहेत. रिझल्ट त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तुम्ही बायो 95 NPK हे जे वापरलं आणि आपलं स्टेमरीज, त्यामुळे आपली हे मातीची किती म्हणजे एकदम बारीक अशी झाली ना, माती अतिशय एकदम मातीला असे भुसभुशीतपणा आणि सुपीकता आलेली आहे. बरं. जमिनीला म्हणजे जमिनीचा पोत सुधारला. हा, हे महत्वाचं. म्हणजे आपल्याला काय की प्रॉडक्ट आपण नेटसर्फचं वापरल्यानंतर की आपल्या जमिनीचा एकतर पोत सुधारतो, रासायनिक खताचा खर्च कमी होतो आणि त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे उत्पादनात वाढ होते. हे अतिशय चांगलं आहे. म्हणजे हे लोकांचं म्हणणं आहे की आता हे घेणार तुमच्याकडून. होय. बरं, ठीक आहे. तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद.